पुणे शहरात महापालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण 4011 इतकी मतदान केंद्र। शहरात बालाजीनगर, कात्रज, आंबेगावमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था। 30,000 कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत। प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे तसंच प्रिंट मीडियाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहणार। एक महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यात मनसेच्या उमेदवारांची ते भेट घेणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी या गाठीभेटी होत आहेत। आता पाहूया उर्वरित महत्त्वाच्या बातम्या। मुंबई पालिकेच्या निवडणुकीत कर्तव्यावर असलेल्या 11,627 कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 23 टपाली मतदान केंद्रांमध्ये शनिवारी आणि रविवारी ही मतदान प्रक्रिया पार पडली। मुंबईमध्ये दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आजपासून कारवाई। गैरहजर राहणाऱ्या 6,871 कर्मचाऱ्यांना नोटीस। महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 12 जानेवारीपासून कारवाई करण्यात येणार। भयमुक्त मतदानासाठी कल्याण डोंबिवलीत पोलिसांचा रूटमार्च। संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर। मेट्रो वन मार्गावर महिला प्रवाशांसाठी नवीन सुविधा। मेट्रो वन वरील सर्व 12 स्थानकांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची व्यवस्था। महिला प्रवाशांची मासिक पाळीच्या काळात होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम प्रगतीपथावर। नव्या मार्गिकेच्या कामामुळे पश्चिम रेल्वेवर ब्लॉक काळात आज आणि उद्या 240 लोकल फेऱ्या रद्द राहणार। मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा आणि महसुलातही वाढ व्हावी या उद्देशाने आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढ। नव्याने तयार केलेल्या बायलॉला आता अंतिम मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव। एआयच्या मदतीने तयार केलेल्या बनावट तिकीट पासचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार। सर्व तिकीट तपासणीसाना अत्याधुनिक टॅब देण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय। पश्चिम रेल्वेकडून आधुनिक पर्यायांचा वापर करण्याचा निर्णय। पुणे शहर आणि पुणे परिसरातील तापमान 9 अंशावर। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट। पुण्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव। पुणे भाड्याच्या घराची सोडत महापालिका निवडणुका झाल्यानंतर काढली जाण्याची शक्यता। आचारसंहिता संपण्यापूर्वी ही सोडत काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली।